Hello everyone, I am Komal. This is going to be my first ever long vlog. सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच सगळ्यांना कारण वी आर सून गोइंग टू बी फॅमिली ऑफ 1K ऑन यूट्यूब अँड टू माय ऑल दी सपोर्टर्स थँक्यू सो मच. यू गाईज हॅव नो आयडिया हाऊ मच इट मीन्स टू मी. आणि मला माहिती आहे की खूपच्या मनात हे नक्की असेल की मी इतके दिवस कुठे होती, मी का काही टाकलं नाही. तर गाईज मी होती ब्रेकवर. मला खूप लोकांनी सपोर्ट केलं पण मला खूप लोकांची बॅड कमेंट्स पण आले. हे माझं फर्स्ट टाइम होतं की मी बॅड कमेंट्सला डील करत आहे, तर मी थोडी डिमोटिवेट झाली होती. मला बस स्वतःचं वेळ आणि थोडं ब्रेक हवं होतं सर्व गोष्टीपासून. सो मी निघाली होती पुणेला स्ट्रेट फॉर दी 5 days. आणि मी तुम्हाला सांगते 23 वर्षात आजपर्यंत कधीच मी एकटी ट्रेननी ट्रॅव्हल केलेली नव्हती. पहिल्यांदाच आयुष्यात एकटी ट्रॅव्हल करत होती ट्रेननी. मला भीती तर अजिबात नव्हती वाटत, मी तर खूप एक्सायटेड होती. पण माझ्या घरचे माझी टेन्शन इतकी घेत होते की मी कशी करणार एकटी, कारण की मी माझ्या घरची सगळ्यात लहान आहे. आणि सर्वात जास्त काळजी माझ्या मोठ्या ताईला होती, कारण की ती फक्त माझी ताई नाही, माझी आई आहे. ज्या वेळेवर माझी ट्रेन होती त्यावेळेवर माझी ताई युजली कामावर असते, पण लिटरली ती हाफ डे घेऊन माझ्यासाठी आली. आय वॉन्टेड टू डू दिस जर्नी ऑल बाय माय सेल्फ, पण आई तर आई असते यार, याला काय करू शकतो आपण. माझी होती साईड अप्पर आणि मी ताईला ट्रेनवर चढल्यावर बोलली होती की ताई मला भूक लागत आहे, तर मी लवकरच जेवण करून माझ्या सीटवर चालली जाणार. पण माझी ताई तर ताई आहे, तिने लिटरली माझ्यासाठी ट्रेनवर नाश्ता आणला, मला काढून दिलं, खाली गेली, तिथे वाट बघत होती ट्रेन निघायची. ट्रेन निघाल्यावर पण ती येत होती चालत. मी म्हटलं अगं थांब, तिथेच प्लॅटफॉर्म संपलाय, तेव्हा कुठे जाऊन ती थांबली. आणि पॉसिबल असताना माझी ताई मला पुणेपर्यंत आली असे सोडायला. मला इतकं छान वाटत होतं, म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत वर्ड्स मध्ये. बाहेर छान पाऊस येत होता, हातात कॉफी होती आणि मस्त NCERT एन्जॉय करता करता कधी रात्र झाली काही कळलं नाही. मला भूक तर अजिबात नव्हती, पण सगळे जेवत होते आणि झोपायची वेळ होती, सो आय हॅड टू ईट समथिंग. माझ्या समोर ज्या काकू होत्या ते मला अजनीपासून बघत होत्या की मी काय करते, कशी दिसते, कशी वागते, आणि ते मला विचारत होते की तुझं लग्न झालंय की नाही. तर त्यांचा पुढचा प्रश्न यायच्या आधी मी चुपचाप माझ्या सीटवर चालली गेली. आणि प्रॅक्टिकली आय वॉज ऑन अ ब्रेक, सो आय वॉज प्लॅनिंग टू वॉच अ मूवी. माय ट्रेन वॉज ऑन टाइम, तर मी 9:30 पर्यंत पुणे पोहोचली होती. अँड दॅट्स ऑल फॉर दी व्लॉग. बाय.